नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण. सर्वांना शिव सकाळ. आणि मी अशा पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केलेला आहे. तर मी एकदम अशा साध्या अशा पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केलेला आहे. 2 समया लावले त्या आणि प्रसादासाठी गुलाबजामुन आणले होते, यांनी हार आणला होता आणि पेढे पण आणले होते. तर त्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो बाळूमामाला. इथं सोलापूरच्या थोडं बाहेर आहे, बेलाटीचं बाळूमामा मंदिर आहे. तर बघा आता आम्ही पोहोचलो बाळूमामाच्या मंदिरात. खूप छान आहे बाळूमामाचं मंदिर. आम्ही चप्पल स्टँडला चप्पल ठेवल्या आणि नंतर तिथं फोडायसाठी नारळ पण घेतला. तर प्रचिती चालली आता नारळ घेऊन पुढं मंदिरात. इथं दर अमावस्याला इथं असं खूप गर्दी असते आणि प्रसाद पण असतो. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत इथं प्रसाद असतो. तर आता कुठं थोडंसं डेकोरेशन करायचं चालू आहे मंदिराचं. आता काही दिवसानंतर असं बाळूमामाचं मंदिर बनणार आहे. इथं बघा खूप छान बनणार आहे, गार्डन वगैरे असं सगळं. तिथं त्यांनी डेमो ठेवला आहे, काही दिवसानंतर असं मंदिर बनवणार आहेत म्हणून. तर या डेमोच्या पाठीमागं पालखी पण आहे. तर आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि सरळ आत मंदिरात गेलो. तर तिथं पण दर्शन घेतलं. आता हे 2 मामा आहेत, ते भंडारा लावतात. तर दर अमावस्याला इथं खूप गर्दी असते. सकाळी आरतीला गर्दी खूप असते. तर आम्ही लेट गेलेलो, दुपारी 2-2:30 वाजले होते आम्हाला जायला. तर असाच छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू अशाच नंतर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा.